सपना झूम स्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नवीन अभ्यासक्रम 2026 पासून जो सुरू झाला आहे ना, त्यातला इयत्ता 6वीचा गणिताचा तिसरा धडा संख्यांच्या जगात याचा सराव संच 3.2 आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न काय दिला बघा, खालील चौकटीमध्ये च्यापेक्षा मोठी किंवा च्यापेक्षा लहान असं योग्य चिन्ह द्यायचे. चला, आता आपण इथे संख्या काय दिली आहे बघा. संख्या दिलेली आहे -10 आणि 5. जर ही आपली संख्या रेषा असं मानलं आपण, हा 0 तेच बघा, हे 1 2 3 4 5 5 हे उजवीकडे आहे. ओके, ही आपली संख्या आहे. आणि इकडची संख्या कोणती बघा, -1 -2 असं टिंब 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 आणि -10. तर आपल्या लक्षात येईल की संख्या रेषेच्या उजवीकडे संख्या मोठ्या होत जातात आणि डावीकडे छोट्या होत जातात. म्हणजे इथे मोठी संख्या कोण आहे, तर 5. ओके, म्हणजे 5 ही मोठी संख्या आहे. तुम्हाला माहिती नाही चिन्हाची दिशा कशी ठरवायची आपण, तर जी संख्या मोठी आहे त्या बाजूला हे चिन्ह असं. याला थोडक्यात लक्षात ठेवायचं तर समजा असं एक मासा आहे आपला, तर माशाने छोटी संख्या गिळलेली आहे, मोठी संख्या त्याला खाता येत नाही. एवढं सोपं आहे. चला, म्हणजे हे असं चिन्ह आपण दिलं. चला, पुढचा प्रश्न काय बघा, -5 आणि -19. ओके, इथे पण आपण संख्या रेषा काढूनच बघूया. ओके, तर इथे बघा, शून्याच्या डावीकडेच आहेत ना, म्हणजे 0 -1 -2 -3. मग इथे असं -5 येणार आहे आणि इथे -5च्या नंतर -19. ओके, तर उजवीकडची संख्या मोठी आहे. ओके, उजवीकडची संख्या मोठी आहे म्हणजे कोणती संख्या मोठी येणार इथे, तर -5. ओके, बरोबर. चला, पुढचा प्रश्न बघू, 0 आणि -3. ओके, इथे पण बघा तसंच संख्या रेषेवरती जर आपला 0 आहे तर -1 -2 आणि -3. बरोबर, म्हणजे आपली संख्या 0 म्हणजे जी उजवीकडची संख्या आहे ना, ती मोठी, म्हणजे असं हे चिन्ह येणार. बरोबर. चला, पुढचं गणित बघू, 8 आणि 12. 8 आणि 12 मध्ये आपलं तोंडी आहे की 8 पेक्षा 12 हे मोठे आहेत. ओके, बरोबर. चला, 5 आणि 0. तर इथे बघा, संख्या रेषेवरती हा जर 0 आहे तर 1 2 3 4 आणि 5. तर 5 मोठे का 0 मोठे, उजवीकडची संख्या मोठी म्हणजे कोणती संख्या मोठी आहे, 5 मोठे. -3 -9. सांगा बरं कसं येईल, कोणती संख्या मोठी आहे, 0 -1 -2 -3 -4 -5 टिंब 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 -9. मग कुठली संख्या मोठी येणार आपली, तर बघा, ही आहे -3 आणि ही आहे -9. उजवीकडची संख्या मोठी म्हणजेच आपली -3 ही संख्या मोठी आहे. प्रश्न 2 सोडवा. ओके, तर काय सोडवायचं आपल्याला, तर 4 अधिक 7. तर इथे सोपं आहे ना, 4 अधिक 7, 7पासून पुढे 4 मोजा, 7 8 9 10 11. उत्तर किती आलेलं, 11. 11चं चिन्ह आहे अधिक. ओके, बरोबर. चला, पुढचं गणित, -4 अधिक -5. ओके, तर इथे लक्षात घ्या, -4 आहेत आणि -5 आहेत, या दोघांची बेरीज करायची. तर बघा, आपल्याला इथे रूल लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा संख्येची चिन्ह ऋण असेल, दोन्ही संख्येचं चिन्ह, तर बेरीज होणार. दोन्ही संख्यांचं चिन्ह जर धन असेल तरी पण बेरीज होणार. पण एक ऋण एक धन तर वजाबाकी, आणि एक धन एक ऋण तर वजाबाकी. हे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. हे आपलं सूत्र आहे म्हणा, किंवा हे लक्षात असेल तर तुमचं पुढचं सगळं सोपं होणार आहे. तर मग मला सांगा, -4 आणि -5 काय होणार, दोन्ही ऋण आहेत तर बेरीज होणार म्हणजे 9. पण चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं येणार, चिन्ह मोठ्या संख्येचं, मग -5चं चिन्ह द्यायचं आपण याला, म्हणजे वजा. बरोबर, -9 हे आपलं उत्तर आहे. ओके, चला, पुढचं गणित बघू आपण, -7 अधिक 2. तर इथे बघा काय आलेलं आहे, एक ऋण आहे आणि एक धन आहे. ओके, एक ऋण एक धन, मग काय होणार, वजाबाकी. आणि चिन्ह कोणत्या संख्येचं ना, मोठ्या संख्येचं. तर मग इथे बघा, -7 अधिक 2 वजाबाकी होणार. 7तून 2 गेले किती उरले, 5. चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे ऋण 5. बरोबर आहे आपलं उत्तर. चला, पुढचा प्रश्न बघू आपण,
10 इथे बघा 10चं चिन्ह धन आहे. ओके, 10चं चिन्ह काय आपलं धन आणि वजा वजा 2चं चिन्ह काय ऋण, म्हणजे बाहेरचं चिन्ह अधिक आणि आतलं चिन्ह वजा म्हणजे ऋण. ओके, मग हे 2 आहेत आणि हे 10 आहेत, म्हणजे होणार काय इथे आपलं वजा बाकी. ओके, आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे चिन्ह कोणतं येणार मोठ्या संख्येचं, 10चं चिन्ह धन आहे ते येणार आणि 10तून 2 गेले काय होणार 8, म्हणजे उत्तर किती आलं आपलं 8. बरोबर. चला पुढचा प्रश्न बघू. वजा 63 वजा 32. ओके, तर इथे लक्षात ठेवा, इथे काय येणार वजा 63 आणि वजा किती आहेत 32. ओके, तर बघा चिन्ह आपलं मोठ्या संख्येचं असतं, सॉरी चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे ऋण येणार, पण आता दोन्ही पण ऋण ऋण आलेत ना, त्याच्यामुळे इथे होणार काय बेरीज होणार आहे. ओके, तर इथे करायची काय आपल्याला बेरीज. 3 आणि 2 5 आणि 6 आणि 3 किती होतात 9. ओके, 95 ऋण 95. बरोबर आहे आपलं उत्तर ऋण 95. चला आता इथे काय वजा 71 अधिक 71, म्हणजे एक वजा आहे, एक वजा आहे आणि एक अधिक आहे. ओके, संख्या कोणत्या आहेत तर 71 71. उत्तर काय येणार 0, कारण वजाबाकी झाली. आता शून्याला चिन्ह नसतं. ओके, ऋण नाही धन नाही, शून्याला चिन्ह नसतं. ओके, म्हणून उत्तर 0. प्रश्न तिसरा सोडवा. काय सोडवायचं आपल्याला तर 78 वजा वजा 45. तर इथे लक्षात घ्या थोडंसं, हे 78 जे आहेत ना ते धन आहेत, चिन्ह नसणं म्हणजे चिन्ह जेव्हा नसतं तेव्हा ते बेरीज असते, हे लक्षात ठेवा. आणि वजा वजाचं काय होणार आहे इथे कंसाच्या आतलं वजा चिन्ह बाहेरचं वजा चिन्ह काय होणार आहे तर दोन्ही मिळून होतं अधिक. ओके, आणि ते किती आहेत 45. तर काय होणार बघा 78 आणि 45 8 9 10 11 12 13 13शी 3 हातचा आला 1 7 आणि 4 11 आणि 1 12 म्हणजे 123. ओके, आणि धन कारण मोठ्या संख्येचं चिन्ह धन, तर उत्तर किती आलं 123. ओके मित्रांनो, पुस्तकाच्या मागे 133 लिहिले, ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, आपलं उत्तर 123 हे लक्षात ठेवा. वजा 19 वजा 27. आता इथे बघा इथे वजा हे आहेत किती वजा 19. बरोबर, वजा 19 आणि हे वजा वजा काय आले अधिक अधिक 27. ओके, होणार काय वजा बाकी, म्हणजे बेसिकली असं लक्षात घ्या की 27 मधून आपल्याला 19 वजा करायचे, तर उत्तर किती ना 9तून 7 गेले 8 उत्तर आहे. आणि 8ला चिन्ह कोणाचं येणार आहे मात्र धनचं, कारण 27 हे धन आहेत. ओके, चला बघू बरं 8 उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न किती आहे 148 वजा वजा 37. ओके, मग हे 148 जे आहेत ना हे आहेत धन आणि 37 जे होते ते ऋण ऋण धन झालेले आहे, म्हणून किती देणार येतं आपलं 37. बघा वजा वजा बेरीज होते. आता उत्तर काय ना बघा 7 आणि 8 15 15शी 5 हातचाला 1. ओके, मग 4 आणि 4 8. ओके, काय केलं 4 आणि 3 आणि 1 8 आणि 1 अशी 1 185. उत्तर धन 185, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं. मोठी संख्या कोणती 148, तिचं चिन्ह दिलं आपण धन. वजा 120 आणि वजा अधिक 200. ओके, तर मला सांगा इथे काय होणार आपलं वजा 120 आणि धन ऋण ऋण 200. दोन्ही संख्या काय आहेत तर ऋणच आहेत की नाही, म्हणजे उत्तराला 200चं चिन्ह लागलं ऋण. आणि इथे बघा 0 0 0 0 2 2 3 आणि 1 2 आणि 1 3 320 ऋण 320 उत्तर आलेलं आपलं. बरोबर. चला पुढचा प्रश्न बघू आपण काय आहे. आता इथे बघा हे किती आहेत वजा वजा 57. आता वजा वजा अधिक झाले, अधिक किती झाले 48. ओके, तर मग बघा
इथे आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी करायचं आहे. चिन्ह मोठ्या संख्येचं ना म्हणजे ऋणाचं चिन्ह येणार आहे आपलं 57चं चिन्ह. मग 7तून 8 जातात का? नाही जात. मग इथे 5तून 1 दिला हातचा, 5चे झाले 4, 7चे झाले 17, बरोबर. आता 17तून 8 गेले, किती उरले? 9. 4तून 4 गेले 0, म्हणजे किती? -9 आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू आपण. -15 आणि वजा वजा अधिक 24. ओके, म्हणजे कसं होणार बघा आपलं हे, -15 अधिक 24. ओके, म्हणजे इथे काय करायचं आपल्याला, आपल्या उत्तराला चिन्ह कोणाचं येणार आहे? मोठ्या संख्येचं, म्हणजे 24चं चिन्ह येणार आहे. परत इथे 24मधून 15 वजा करायचे आहेत आपल्याला. ओके, मग 24मधून 15 वजा केले किती होतात उत्तर आपलं? उत्तर येतं 9. ओके, चला पुढचा प्रश्न. मित्रांनो, हा स्वाध्याय कसा वाटला मला कमेंट्समध्ये कळवा, आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना तेही मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मी तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.